नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले आहेत। स्टेटसला लेकीचा फोटो ठेवत त्यांनी एक भावनिक मेसेजही लिहिला आहे, ज्यामध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप करत जीवाचे बरं वाईट करत असल्याचं म्हटलं आहे। यवत पोलिसांकडून नाईक निखिल रणदिवे यांचा शोध घेतला जात असून सध्या त्यांचा मोबाईल देखील बंद आहे। नाईक निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट केली आहे, ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। माझी प्रिय दीदी, आज तुझा पहिला वाढदिवस, पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता, पण मी पोलीस नोकरी करतो जिथे वरिष्ठांची मनमानी चालते। तसेच 4-5 दिवसांपूर्वी तू आजारी होती, पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आले नाही। यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्षांपासून सतत त्रास देत आहे। माझा नाईलाज आहे, मी माझे जीवाचे बरे वाईट करून घेत आहे। माझ्याकडून दीदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा। केलेल्या कामाची पोचपावती आहे, भावपूर्ण श्रद्धांजली, असं रणदिवे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। नाईक निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत आहे। यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्षापासून सतत त्रास देत आहेत। माझा नाईलाज आहे, मी माझे जीवाचे बरे वाईट करून घेत आहे, असे गंभीर आरोप रणदिवे यांनी केले आहे। नाईक रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती, मात्र यवत पोलिसांकडून नाईक निखिल रणदिवे यांना सोडवण्यात आले नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते। सध्या त्यांचं कुटुंब देखील शिक्रापूर येथे त्यांनी शिफ्ट केले होते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।